हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज होता पहिला पेपर आणि यार पहिला पेपर आलाच नाही तर माझ्या डोक्यात असे विचार येतात की कधी हे पेपर पटकन संपून जाईल. कारण आहे ना इतकं स्ट्रेस येतोय मला. पण काही असो, आजचा पेपर तर चांगला गेलेला, बट सांगू नाही शकत पुढचे पण चांगले जातील म्हणून. आणि तुम्हाला सांगू का आज मी काय केलेलं? मी म्हणजे क्वेश्चन्स बघून निवडत होते की मला लिहायचं कोणतं आहे. कारण इतके क्वेश्चन्स आणि त्यांचा आन्सर इतके मोठे-मोठे, म्हणजे पेपरच इतका लेंदी होता. माझा तर अर्ध्यातूनच हात दुखायला लागला. भाई लिहू किती मी? मी ब्रेक घेऊन घेऊन लिहत होती लिटरली. बरं, तर रात्री मी लाजत-गाजत पुस्तकं घेतले होते हातात. म्हटलं रात्र जागरण करून काहीही करून सिलेबस कव्हर करायचंय. बट असं काहीही न करता रात्री मी झोपून घेतलेलं. सकाळी लवकर उठलेले. मग तेव्हा नीट कन्सेप्ट रिकॉल केलेल्या. तर कॉलेजमध्ये पोहोचताना असं काही वातावरण होतं. आणि तुम्हाला सांगू का, एक्झाम असताना मला एक गोष्टीचा असाही आनंद होतो, की आपण लवकर 2 घंट्यात पेपर लिहून घरी पळणार आहे म्हणून. पण कॉलेज लेक्चर्स असल्यावर असं कधी फील नाही होत. बट पेपर झाल्यावर ना एक अलग ही लेव्हल की खुशी होती वो. बरं, तर हा पेपर झाल्यानंतर 2 दिवस सुट्ट्या असणार आहे म्हणून मग मी ऑफिसला गेलेले. थोडंफार काम केलेलं आणि परत मला असं फील व्हायला लागलं, की नाही यार संपले पेपर, बट नाही अजून तर सुरुवात. म्हणजे माझं वेगळंच आहे. मी जो विचार करेन ना, मीच त्याला उत्तर देऊन देईल. बरं, तर आमच्या घरासमोर ना एका मुलाचा बर्थडे होता. सो त्यांची पार्टी अशी काय चालू होती. बरं, तर भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.